हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कोमल फॅशन डिझायनर। तर मी आज तुम्हाला कुर्तीची कटिंग दाखवणार आहे। एकदम साध्या पद्धतीने, एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने ही कटिंग कोणालाही जमेल। तर मी बघा टॉपची कटिंग करते आहे। तर त्यासाठी बघा मी बॉडीचं माप घेतलेलं आहे, अंगावरचं माप घेऊन आपण कुर्ती कटिंग करणार आहोत। तर त्यासाठी अशा पद्धतीने माझे माप आहे, कमर त्याची हिप असं पूर्ण मी माप घेऊन घेतलेला आहे। मागचा गळा, पुढचा गळा, शोल्डर अशा पद्धतीने मी माप घेऊन घेतलेला आहे। तर आता आपल्याला हे आपलं बॉडी मेजरमेंट, तर बॉडी मेजरमेंट आपलं बघा, आपली छाती आहे 34 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 3 इंच ॲड करायचं आहे। म्हणजे 3 इंच ही आपल्याला लुजिंगसाठी म्हणजे आपल्याला ॲड करायचं आहे। तर झालं 37। तर 37चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, तर तो आला 9.25 इंच। त्यानंतर कमर आहे 30 इंच, तर त्याच्यामध्ये परत +3 करायचं आहे, तर आली आपली 33 इंच। तर 33चा पण आपल्याला चौथा भाग करायचा आहे, तर आला 8.25 इंच। आणि त्याची हिप आहे 37, त्याच्यामध्ये पण सेम असं प्लस करायचं आहे आपल्याला, तर 40चा चौथा भाग 10 इंच। तर आपण अशा पद्धतीने तुमचं कोणतंही माप असो, बॉडी मेजरमेंट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 3 इंच ॲड करायचं आहे। आणि मग त्यानंतर आपले आता इथे 34 + 3 तर 37 आलेला आहे, तर 37चा आपल्याला चौथा भाग करून, तर कोणतंही माप असो तुम्हाला अशाच पद्धतीने 3 इंच लुजिंग ॲड करायची आहे त्याच्यामध्ये। तर अशा पद्धतीने आपलं हे माप तयार झालेलं आहे। तर आता बघा आपण आता सुरुवात करूया। आता बघा आपल्याला आधी कुर्ती कटिंगसाठी एक सरळ पट्टी हवी आहे आणि एक सेप पट्टी हवी आहे। तर बघा मी आता अस्तरची कुर्ती कटिंग करते आहे। तर त्यासाठी मी 2 मीटर हे अस्तर घेऊन घेतलेलं आहे आणि त्याला प्रेस करून घेतलं मी, आणि त्यानंतर त्याला असं डबल हे बघा अशा पद्धतीने 4 फोल्डमध्ये सेम मापामध्ये घेऊन घेतलेलं आहे। त्याला बरोबर आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे तर डबल। तर आपल्याला इथे आता आपल्याला एक सरळ अशी लाईन ओढून घ्यायची आहे। ओढल्यानंतर आपल्याला इथून आपल्याला याचं शोल्डरचं माप घ्यायचं आहे। ह्या मापामध्ये आपल्याला 7 इंच। त्यानंतर एक कमरेचं माप घेण्यासाठी आपल्याला 14.5वर मार्क करायचं आहे, आणि हिपसाठी आपल्याला 21.5 इंचावर माप करायचं आहे। बघा 21.5 इंचावर आपण मार्क केलेलं आहे, आणि आपल्या टॉपची उंची आहे 37.5 इंच। तर आपण अस्तर कापतो आहे, त्यासाठी आपल्याला 37.5च घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला काही मार्जिन वाढवायची नाही। आपण जेव्हा कापड कटिंग करू तेव्हा आपल्याला 2 इंच असं एक्स्ट्रा घेऊन कटिंग करायचं आहे। तर बघ आपण अशा पद्धतीने मार्क केल्यानंतर आपल्याला इथेही अशा पद्धतीने अशा सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। ओढून झालेले आहे आपल्यालाही, आणि आपण बघा आपलं पहिलं माप आहे शोल्डरपासून इथून घ्यायचं आहे आपल्याला 9.25 इंचावर आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे। कमरेचं माप आहे 8.25 इंच। तर अशा पद्धतीने आपल्याला माप करायचं आहे, आणि त्यानंतर आपलं हिपचं माप आहे, आपला चौथा भाग आहे 10 इंच। असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। इथे आपण हिप 10 इंच घेतल्यानंतर इथे पण आपल्याला 10 इंच सेम पद्धतीने घ्यायचं आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला
सरळ अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा आता आपण एक सेप पट्टी घेतलेली आहे. सेप पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथून तर आपल्या कमरेपर्यंत अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. आणि कमरेपासून हिपपर्यंत अशा पद्धतीने मार्क करायचं आहे. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही 1 इंच 1.5 इंच, पण कुर्तीमध्ये शक्यतो 1 इंच आपल्याला मार्जिन ठेवायची आहे. तर आपल्याला ही शिलाई मार्जिन आपण ठेवतो आहे. आणि इथेही आपल्याला त्याच पद्धतीने ओढून घ्यायची आहे. नंतर आपल्याला बघा आता याच्यामध्ये आपण शोल्डर किती घेणार. आपला गळा आहे मागचा गळा 7.5 इंच आहे. तर त्यासाठी आपल्याला याचं शोल्डर आपण घेणार आहोत 5.5 इंच घेणार आहोत. 5.5 इंच घेणार आहोत. आपलं शोल्डर किती तयार आहे 14 इंच. तर आपलं शोल्डर आहे 14 इंच. 14च्या निम्मे आपलं 7 इंच 7 आलं आपलं. तर 7 इंच आपलं आलेलं आहे. तर त्याच्यामधून आपण 1.5 इंच मायनस करायचं आहे आणि आपलं शोल्डर 5.5. आपल्या ह्या 7.5 ते आपण 7.5 आपला गळा 7 8 असा जर असला तर आपल्या ह्या पद्धतीने करायचं आहे. मागच्या गळ्यावर आपलं शोल्डर असतं. तर जसं जसं गळा लहान छोटा त्यानंतर मोठा असा होत जातो त्या पद्धतीने शोल्डरचं माप बदलत राहतं. तर आपण आता 7.5 इंचाच्या ह्याच्यानुसार आपल्याला कटिंग करायची आहे. तर इथे 5.5 घेतल्यानंतर आपल्याला फ्रंटचं माप म्हणजे आपल्या पुढच्या भागाचं माप इथे 6 इंच घ्यायचं आहे. आणि मागच्या भागाचं 1 इंच एक्स्ट्रा धरून आपल्याला 7 इंचावर मार्क करायचं आहे. इथून फ्रंटचं माप आपण 6 घेतलेलं आहे. तर आणि आपल्याला गळा इथून आपण 2.5 इंचावर मार्क केल्यानंतर आपण इथून गळा कटिंग करणार आहोत. आणि इथे आपल्याला अर्धा इंच शोल्डर डाऊन करायचं आहे. तर अशा पद्धतीने अर्धा इंच शोल्डर आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे. त्यानंतर फ्रंट साईडचं पण आपण असं मार्क केलं आहे. मागच्या साईडचा मुंड्याचं पण आपण मार्क करून घेतलेलं आहे. आता आपण आधी मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण पुढच्या मुंड्याचा पण आकार देऊन घेणार आहोत. असं गोलाईमध्ये आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा आपण पुढच्या मुंड्याचा आकार आणि हा मागच्या मुंड्याचा आकारही देऊन घेतलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला आता कटिंग करून घ्यायची आहे. आणि आपल्याला आता आधी आपल्याला मागच्या मुंड्यावर कटिंग करून घ्यायची आहे. आणि आपल्याला इथे फिटिंगच्या मापाला पण कट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर कमरेला पण या पद्धतीने आणि हिपला पण अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपण हा मागचा भाग आपला तयार झालेला आहे.
आणि आपला आता पुढचा भाग आपण कटिंग करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला बघा मागचा भाग आणि हा पुढचा भाग तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आणि आपण स्लीवची कटिंग आपल्या मापानुसार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्या टॉपची कटिंग आता झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की कुर्ती कटिंग करून बघा. आणि तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.